नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल। आज आपण 4 अंडी वापरून अगदी 4 ते 5 जणांना पुरेल इतका पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत। तुम्हाला सुद्धा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे ते सुचत नाहीये का? तर आता रविवारचा तर प्रश्न सुटलाच आहे। दर रविवारी तुम्ही हाच नाश्ता खाल इतका हा नाश्ता भारी लागतो। चला मग वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया। तर सुरुवातीला या रेसिपीसाठी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय। त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि हे पीठ आपल्याला चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही कोंडा किंवा काही कचरा असेल तर तो निघून जाईल। पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर जो राहिलेला कोंडा किंवा काही कचरा आहे तो आपण बाजूला काढून टाकूया। पिठात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि 2 चमचे एवढं तेल घालून घेऊया। आता तेल घातल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे काय सगळ्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित तेल हे लागलं जाईल। तर या ठिकाणी सगळं पीठ व्यवस्थित असं तेलाने चोळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ हे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे स्वादिष्ट आणि खमंग रेसिपी की तुम्हाला नेहमी बघायला भेटतील। तसंच जर तुमच्याकडे अगोदरच पीठ मळलेलं असेल तर तुम्हाला पीठ मळायची काही गरज नाही। आता माझ्याकडे पीठ मळलेलं नव्हतं म्हणून मी हे पीठ आता मळून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं मस्तपैकी घट्टसर पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे अजून छान पीठ आपलं मुरलं जाईल। आणि हे पीठ मळून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय। तुम्ही बघू शकता इथे आपलं घट्टसर असं कणिक मळून झालेलं आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे पीठ बाजूला ठेवूया, म्हणजे ते मुरेल सुद्धा छान। आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे। तर आपण ह्या सगळ्या भाज्या बारीक अशा चिरून घेऊया। जेवढा आपल्याला बारीक कांदा चिरता येईल तेवढा आपल्याला येथे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। तसेच तुम्हाला यामध्ये जर अजून भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। ज्याप्रमाणे गाजर, कॅप्सिकम ह्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। पण जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी येथे चालणार आहे। येथे आपला बारीक कांदा कापून झालेला आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला टोमॅटो सुद्धा असाच बारीक चिरून घ्यायचा आहे। जेवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घेता येतील तेवढा आपल्याला येथे बारीक भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी टोमॅटो सुद्धा आपला बारीक चिरून झालेला आहे। आता आपल्याला ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा बारीक चिरून घ्यायच्या आहेत। मिरच्यांना मधून चीर घालून घ्यायची आहे आणि मिरच्या सुद्धा आपल्याला बारीक येथे कापून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। तर या ठिकाणी मी आता मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तर ती सुद्धा आपली येथे चिरून झालेली आहे। लागणाऱ्या सगळ्या भाज्या आपल्या बारीक चिरून येथे झालेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चॉप करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला आता आपली रेसिपी बनवण्यासाठी 4 अंड्यांचा उपयोग करणार आहोत। त्यासाठी आपण येथे 4 अंडी फोडून घेतलेली आहेत। सकाळी जर आपली घाई गडबड असेल आणि पीठ जर अगोदरच मळलेलं असेल तर ही रेसिपी करायला आपल्याला अजिबात वेळ नाही लागत, कारण की काय आहे आपल्याला अंडी काही उकडून घ्यायची नाही आहेत। फक्त आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि पटकनच आपली येथे रेसिपी तयार होणार आहे। तर बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण ह्या बाउलमध्ये घालून घेऊया। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। तसंच ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर थोडी घालून घेतलेली आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण की ऑलरेडी आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। थोडी हळद घालून घेतलेली आहे आणि चिली फ्लेक्स सुद्धा घातलेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी छान असं फेटून घ्यायचं आहे। जेवढं आपण हे मिश्रण जास्त फेटू ना तेवढी आपली रेसिपी छान तयार होणार आहे। त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला फेटता येईल तेवढं हे आपल्याला मिश्रण मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्यावर छान असा फेस आलेला आहे, म्हणजे आपलं छान असं मिश्रण फेटून तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि आपलं आता पीठ बघून घेऊया। तर या ठिकाणी आपलं पीठ बाजूला 10 मिनिटं ठेवल्यामुळे छान असं भिजलं गेलेलं आहे। पीठ छान भिजलं गेल्यामुळे आपला जो होणारा नाश्ता आहे तो अगदी खुसखुशीत आणि चांगला तयार होणार आहे। तुमचं जर चपातीसाठी मळलेलं पीठ असेल आणि त्यातला तुम्ही एखादा गोळा घेतला आणि अशा प्रकारे लाटला तरी पण चालणार आहे। आता आपल्याला हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे। आपल्या पुरीच्या आकारामध्ये एवढा आपल्याला हा गोळा पहिले लाटून घ्यायचा आहे। पुरीच्या आकारात हा गोळा लाटल्यानंतर आपल्याला त्यावर संपूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे। तर आपण त्याला सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घेऊया आणि तेल लावून झाल्यानंतर आपल्याला त्यावर थोडं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे। पुन्हा एक आपल्याला फोल्ड मारून घ्यायची आहे आणि त्यावर सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे। म्हणजे काय आपण अशा प्रकारे जेव्हा पोळीचा गोळा तयार करतो ना त्यामुळे आपली चपाती जी आहे ती टम्म फुगणारी होते। आता अशा प्रकारे सगळ्या बाजू आपण बंद करून घेतलेल्या आहेत, म्हणजे दाबून घ्यायच्या आहेत, ज्याप्रमाणे आपण चपातीला करतो त्याप्रमाणे। आणि पिठामध्ये घोळवून आपल्याला याची गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। तर आपण याची गोल अशी पोळी लाटून घेऊया। तर मी तुम्हाला आज जो नाश्ता दाखवणार आहे तो 2 प्रकारे दाखवणार आहे।
आता या दोघांमधली तुम्हाला कोणती जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही येथे वापरू शकता. तर या ठिकाणी आपण चपाती आपली व्यवस्थित अशी लाटून घेऊया सगळ्या बाजूने. तर या ठिकाणी आपली व्यवस्थित अशी चपाती लाटून झालेली आहे. आता ती आपण एका बाजूला ठेवून देऊया. आणि आपल्याला आपल्या रेसिपीची दुसरी पद्धत बघायची आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोळा गोल करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घोळवून पुन्हा आपल्याला चपाती गोल अशी करून घ्यायची आहे. आता ह्या वेळेला या ठिकाणी आपल्याला घडी वगैरे मारायची काही गरज नाही आहे. आपल्याला गोल गरगरीत अशी पोळी मोठी लाटून घ्यायची आहे. तर ती आपण पोळी व्यवस्थित अशी लाटून घेऊया. तर या ठिकाणी आपली मस्तपैकी गोल गरगरीत चपाती लाटून झालेली आहे. आता आपल्याला ह्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे पोळीला लावून घ्यायचं आहे. तेल हे आपल्याला पूर्ण काठोकाठपर्यंत लावून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण तेल लावून झाल्यानंतर ह्यावर थोडं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे. तर आपण ह्यावर चपातीचं थोडं पीठ भुरभुरवून घेऊया. पीठ भुरभुरल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण लच्छा पराठा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओमधल्या घड्या बघून तुम्हाला नक्कीच आपण लहानपणी ज्याप्रमाणे कागदी पंख्याला घड्या घालायचो त्याप्रमाणे आपल्याला या चपातीला व्यवस्थित अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय आहे, आपल्या लच्छेदार असा पराठा या ठिकाणी त्यामुळे तयार होणार आहे. त्याप्रमाणे आपण चपातीच्या सगळ्या घड्या घालून घेऊया. घड्या घालून घेताना आपल्याला थोडी मध्ये मध्ये चपाती प्रेससुद्धा करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपला संपूर्णपणे रोल तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा रोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे. त्याआधी आपण सगळा रोल व्यवस्थित असा दाबून घेऊया, म्हणजे तो रोल सुटणार नाही. आणि आता तो व्यवस्थित असा गोल फिरवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला पिठाचा हा रोल व्यवस्थित असा गोल फिरवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे काय तो मधून सुटणार वगैरे नाही. आता या गोळ्याला आपण थोडंसं पीठ लावून घेऊया आणि व्यवस्थित असा गोल लाटून घेऊया. आपल्याला ही चपाती अलगद अशा हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे काय आहे, आपल्या लच्छे पराठ्याला छान असे पदर सुटले जातील. अजिबात जोर द्यायचा नाही आहे आणि आपल्याला अशी गोल गरगरीत ह्याची छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला फोल्ड वगैरे मारायची काही गरज नाही आहे. आता या ठिकाणी आपली ही सुद्धा चपाती लाटून झालेली आहे. आता आपण गॅसकडे वळूया. गॅसवर मी अगोदरच तवा ठेवून घेतलेला. आता यावर आपल्याला थोडंसं बटर पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी तेल किंवा तूप वापरलं तरी चालणार आहे. आता आपण तयार केलेला लच्छा पराठा ह्यावर घालून घ्यायचा आहे. आता आपली ही खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तर ती आपण व्यवस्थित अशी पलटी करून घेऊया आणि खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण बाजू पलटून घेऊया आणि ह्यावर सुद्धा थोडंसं बटर लावून घेऊया. बटर लावून घेतल्यामुळे आपला पराठा अजून मस्तपैकी टेस्टी आणि यम्मी तयार होणार आहे. त्यामुळे येथे आपण बटर लावून घेतलेला आहे. आता ही जी चपातीची खालची बाजू आहे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि छान अशी भाजून झाल्यानंतर म्हणजेच काय, आपली जी बाजू व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे त्यावर आपल्याला आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे. तर आपण तयार करून घेतलेलं जे अंड्याचं बॅटर आहे ते संपूर्णपणे ह्या पराठ्यावर घालून घेऊया आणि पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घेऊया. तर या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं अंड्याचं जे बॅटर आहे ते संपूर्णपणे या लच्छा पराठ्यावर घालून झालेलं आहे. आता हा पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. आपली जी खालची बाजू होती ती छान अशी शिजली सुद्धा गेलेली आहे. खोलगट तवा घेतल्यामुळे काय होतं, सगळं बॅटर मधोमध पडतं आणि आपल्या या लच्छा पराठ्याला सुद्धा व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता यावर आपण पुन्हा थोडं बटर लावून घेऊया. तर या ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित बटर लावून झाल्यानंतर आपल्याला साईडने थोडं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे काय, आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल. त्यासाठी साईडने व्यवस्थित असं तेल सोडून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला हा लच्छा पराठा पलटी मारून घ्यायचा आहे. वाव, तर इथे आपला मस्तपैकी लच्छा पराठा तयार झालेला आहे. आता यावर सुद्धा वरून थोडंसं आपण बटर लावून घेऊया, म्हणजे आपला अंडा लच्छा पराठा अजून टेस्टी आणि यम्मी होईल. सगळ्या बाजू मस्तपैकी पलित्याने दाबून घेऊया. तर इथे आपला मस्तपैकी लच्छा अंडा पराठा तयार झालेला आहे. तर हा लच्छा अंडा पराठा आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊया आणि या ठिकाणी आपण आपल्या रेसिपीची दुसरी पद्धत सुद्धा बघून घेणार आहोत. तर या ठिकाणी तव्यावर थोडं तेल सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तूप पाहिजे किंवा बटर पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता. आणि आपण जी तयार करून घेतलेली पहिली पोळी होती ती यावर घालून घ्यायची आहे. आता ही जी पोळी आहे ती सगळ्या बाजूने आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. आपण मग अशी चपातीचा गोळा तयार करताना मस्तपैकी घड्या मारून घेतल्यामुळे आपली या ठिकाणी चपाती मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे. एका साईडने सुरीच्या साहाय्याने ही जी लेयर आहे तुम्हाला दिसत असेल ती लेयर आहे ती अलगदच हलक्या हाताने आपल्याला कापून घ्यायची आहे.
आणि ही लेअर कट करून घेतल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी आपली पोळी पूर्णपणे ओपन झालेली आहे. आणि मी दाखवल्याप्रमाणे ही आपली पोळी उचलायची आहे, म्हणजे काय बॅटर सगळं आतमध्ये जाईल. आणि पुन्हा यामध्ये थोडं मिश्रण भरून घ्यायचं आहे. मगाशी आपण जो तयार करून घेतला तो अंडा लच्छा पराठा आणि आता जो आपण तयार करून घेणार आहोत तो पॉकेट पराठा. म्हणजे काय आपण जे तयार करून घेतलेलं जे अंड्याचं बॅटर आहे ह्या पॉकेटमध्ये भरलेलं आहे. म्हणजेच काय ही लेअर ओपन करून त्यामध्ये भरलेलं आहे, त्यामुळे आपण याला पॉकेट अंडा पराठा असं नाव दिलं आहे. तर सुरुवातीला मी यावर तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि अजून छान टेस्टी यम्मी बनण्यासाठी यावर थोडं बटर सुद्धा पुन्हा लावून घेतलेलं आहे. तुम्हाला यामधली जी पद्धत सोपी वाटेल त्याप्रमाणे तुम्ही कोणतीही पद्धत येथे वापरली तरी चालणार आहे. तर येथे आपले मस्तपैकी 2 वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे तयार झालेले आहेत. एक तर लच्छा अंडा पराठा आणि एक पॉकेट अंडा पराठा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले दोन्ही पराठे सुद्धा खूप छान तयार झालेले आहेत. पहिला जो आहे तो पॉकेट पराठा आणि पाठीमागचा जो आहे तो लच्छा अंडा पराठा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.